मित्र महेश पिंगळे यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावे. मी जास्त वेळ घेणार नाही. एकदा जोरदार घोषणा झाली पाहिजे, भारत माता की जय. आवाज वाटणं झाला. आता आपले दोन भाऊ तर झाले, तर 11 जास्त पंकज दादाचं आणि त्याच्या भावाचं नाव घेतात, पण बाकीच्यांचं सुद्धा अभिनंदन आहे. ते सगळे लेकरं तुमचे आमचे आर्मीमध्ये लागले, त्याचा जोरदार आवाज आला पाहिजे, वाटलं पाहिजे का ना. आता शेवटचं भाषण नाही कोणी. भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. सर्व महामानवांचा जय जयकार असो. बघा, आज भारतामध्ये तुम्ही आम्ही गुन्ह्या गोविंदानं शांततेत राहतो. जरा जगाच्या बातम्या बघा. जवळपास जगातले 10-20 देश तर आता अंधारात आहेत. लेकरं बाळ, सगळे लेकरं बाळ उजेडात आहेत. त्यांना राहायला घर नाही, शाळा नाही, दवाखाने नाही, काहीच नाही. त्यांचा देश वाचतो की नाही ही परिस्थिती. पण आपला देश सुरक्षित आहे. कशामुळं? ही सगळे भाऊ आपले सैनिकाचे दग बर्फामध्ये तिथं आपले सेवा करायला लागलेत, बंदुकी हातात घेऊन देशाचं रक्षण करायला. म्हणून भारत देश आज सुरक्षित आहे. इराण, इराक, सिरिया हे देश जरा बघा तुम्ही बातम्यामध्ये, सगळे अस्वस्थ आहेत का नाही. त्याच्यामुळे या भावांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माय बापानं विचार केला नाही की माझं लेकरू तिथं सीमेवर जाईल, बंदूक हातात घेईल, कधी शत्रू येईल आणि माझ्या या छातीमध्ये गोळी लागेल, माझं लेकरू मला सोडून जाईल. दररोज बातम्या बघतात तुम्ही. आज या गावातला शहीद झाला, आज या जिल्ह्यातला शहीद झाला, उद्या त्या जिल्ह्यातला शहीद झाला. आपण फक्त स्टेटस ठेवतो व्हॉट्सअपला, पुन्हा विसरून जातो नाव की तो सैनिक कोण होता, शहीद झालेला कोण होता, तो देशासाठी मेलाय. म्हणजे तुम्ही आम्ही आज इथं जे घरामध्ये सुखाचे दिवस जगतोय, आनंदाने राहतो, याचं कारण तुमच्या माझ्या घरातले हे भाऊ तिथं सीमेवर जाऊन तुमचं आमचं संरक्षण करतात. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तुम्ही आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक गुन्ह्या गोविंदाने राहतोय. त्याचं कारण आहे तुमच्या माझ्या रक्तातले लोक तुमचं आमचं तिथं संरक्षण करतायत. इथं तुम्ही पोलीस झालात, पंकज त्याचा भाऊ, इतरही सगळे जर इथं 7-11 जण झालेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज या छोट्याच्या गावामधून तुम्हाला आम्हाला प्रेरणा घेऊन जायचंय. आता सर चांगलं सांगत होते, बिचारे सर एवढं प्रचंड मेहनत घेतात तुमच्या आमच्यासाठी. पण एखादं पोरग जर गावामध्ये तयारी करत असेल तर कृपया गावकऱ्यांना माझी विनंती की त्याला तुम्ही हटकू नका. तू काय लागत असतोस का, तुझं काय होत असतंय का, एवढे सगळे पोरं पळायला लागलेत, गावात राहून काय होत असतं. एखादं पोरग तयारी करायला की गावातले त्याला लई नाव ठेवतात. हे एक आधी आपण बंद केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गावातल्या मुली सुद्धा भरती झाल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे आमचे भाऊ इथं आलेत, त्याचप्रमाणे पुढच्या वेळेस आमच्या बहिणी सुद्धा सिलेक्ट झाल्या पाहिजेत असं मला वाटतंय. आणि बघा मित्रांनो, इथं येऊन मोठमोठ्यानं भाषणं करायची वेळ नाही. इथं बसलेले पोरं म्हणत असेल, सर तुम्ही लई मोठ्यानं भाषण करायला तो पण एकदा 4 वाजता उठा आणि रनिंग करा, मग तुम्हाला कळल. तुम्ही बघितलं ना, आता 3 पोरं मेले बिचारे. 3 पोरं सकाळी पहाटे 4 वाजता आलते. त्यांचं ग्राउंड दुपारी झालं, 12-1 वाजता त्यांना पळायला लावले. 1600 मीटर उपाशी आहेत, पहाटे आलेत आणि 1600 मीटर पळायचंय. मेले बिचारे होते, त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला आम्हाला माहित नाही. तुमच्या माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातलेच लेकरं होते. नोकरी लागावी, मायबापाचे कष्ट दूर व्हावेत, कुठेतरी आपलाही सत्कार व्हावा, आपलाही सन्मान व्हावा, जीवाच्या आकांतानं पळत होते. जर कुत्रं महाग लागलं तरी पळेल नसे सर म्हणाले तसं, पण ते पळाले, नोकरीसाठी पळाले, पण ते मेले बिचारे. त्या लोकांकडे बघा किती कष्ट करतायत. तुम्हाला एवढे सगळे चांगले लोक तुमच्या आजूबाजूला आलेले आहेत. मी मनापासून इथं सिलेक्शन झालेल्या सगळ्या या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. याच्याही पेक्षा मोठी पोस्ट तुम्ही याच्यानंतर काढावी, याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करावेत, याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही सर्व गावकऱ्यांनी, सर्व अकॅडमिकच्या सरांनी तिथं उपस्थित राहिलात, हा सत्काराचा कार्यक्रम घेतला, कारण हे गरजेचं आहे सर. हे ज्यावेळेस आता व्हिडिओ सोशल मीडियाला टाकतील लोक, गावातले इथं जरी नसलेले लोक पोरं जर बघतील, अरे व्हिडिओ लय भारी आलाय, कडे डीजे लावून आनंदोत्सव साजरा केलाय, सत्कार झालाय, ही बघून सुद्धा प्रेरणा भेटते. आजकाल प्रेरणा मारण्याची गरज नाही. मारा सर, तुम्ही जास्त मारा. उलट आजकाल म्हणतात ना लोक, मारू नका मारू नका, शाळेत गेलं लेकरा मारू नका. लहानपणी म्हणायचे, तुमच्या लहानपणी म्हणायचे काय हाणायचं तर हाना, याला मरूच तर हाना, आता म्हणत नाही हाना. मी म्हणत मारण्यापेक्षाही जर हे दिसलं, पंकज झालाय, त्याचा भाऊ झालाय, तुम्ही सर अनेक उदाहरण देतो. खाडेसाहेबाचं उदाहरण दिलं, आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो. खाडेसाहेबांना मेंढ्या राखणार आमचा गुरुदेव डोने IPS झाला, म्हणजे अधिकारी झाला फार मोठा. त्याचे वडील मेंढ्या राखत होते, ती स्वतः मेंढ्याकडे गेलतं. त्याला फोन आला की यार तू सिलेक्शन झालंय तुझं. आज दिल्लीमध्ये सुद्धा त्या पोराचा सत्कार होत आहे. तुमचा बाप मेंढ्या राखतोय, तुमचा बाप ऊस तोडतोय. ऊसतोड जिल्हा म्हणून तुमच्या माझ्या बीड जिल्ह्याची ओळख आहे. ही ओळख येणाऱ्या किमान 5-10 वर्षात तुम्ही आम्ही बदलली पाहिजे. अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून आपला जिल्हा झाला पाहिजे. बदल आता ऊस
ऊसतोड्यांचा जिल्हा नाही, अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून तुमच्या आमच्या जिल्ह्याची ओळख झाली पाहिजे एवढंच बोलतो. आपल्या सर्वांच्या वतीनं तुम्ही हा सत्कार जाहीर केला याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. गावकऱ्यांचे, गावातल्या प्रमुखांचे आभार व्यक्त करतो. संचलन करणाऱ्या सरांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सुरक्षित होतोय. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.